त्या मुरबाड मतदारसंघामध्ये बूथ क्रमांक 8 मध्ये 400 मतदारांचं एक घर आहे. 400 मतदार आहेत की ज्यांच्या घरासमोर फक्त डॅश आहे, म्हणजे घर नंबर डॅश आहे. बडनेरा विधानसभा मतदारसंघ बूथ नंबर 211 वरती 450 मतदारांचं घर क्रमांक 0 लिहिलेलं आहे. कामठी विधानसभामध्ये देखील 867 मतदारांचं घर निरंक आहे, घर नंबरच नाही. बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार नोंदवण्यात आलेले आहेत, म्हणजे एका व्यक्तीला 8-8, 5-5, 4-4 वेळा मतदानाचा हक्क दिलेला आहे. एपिक नंबर एकच असतो अशी आजपर्यंत आपल्या सगळ्यांची खात्री होती, पण मतदार याद्यामध्ये अनेक वेगळ्या एपिक नंबरची माणसं आम्ही त्यांना निदर्शनाला आणून दिली. त्यामुळं नालासोपारा मतदारसंघामध्ये सुषमा गुप्ता या महिलेचं नाव वेगळ्या एपिक नंबर आयडी सह 6 वेळा नोंदवलेलं आहे. आणि आपणच 12 ऑगस्टला विविध न्यूज चॅनेलने माध्यमांमध्ये पुराव्यासह हे दाखवलं. 12 ऑगस्टला आपण दाखवलं. दुपारी 3 वाजता आमच्या पक्षाने, आमच्या कार्यकर्त्यांनी तपासलं. आपण म्हणतात ती वस्तुस्थिती याच्यात होती मतदार यादी ऑनलाईन. आणि 6 वाजता मात्र ती सगळी नावं या बाईंची, म्हणजे या श्रीमती गुप्ता जे आहेत त्यांचं नाव ते त्या ठिकाणाहून काढण्यात आलं. आमचा प्रश्न हा आहे की आपण न्यूज चॅनलच्या मार्फत एक बातमी दाखवता, दुपारी 3 वाजता या महिलेचे फोटो आणि एव्हिडन्स तुम्ही टेलिव्हिजनवर दाखवता, तर सकाळी दुपारी 3 ला ती नावं असतात, 6 ला ती नावं जातात. आमचा प्रश्न आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेला आहे, ही नावं कुणी काढली, कुणी त्यावर तक्रार केली, तक्रार कधी करण्यात आली आणि कुणी स्थळ पाहणी केली, आणि हे फोटो एकाच महिलेचे आहेत याचं व्हेरिफिकेशन करण्याच्या कुणी नावं काढली. आमचा दावा असा आहे आणि आमचा समज व्हायला लागलेला आहे की राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो, असा आमचा आता अनुभव व्हायला लागलेला आहे. आणि दुसरा कोणीतरी परस्पर या मतदार याद्यांमध्ये नावं घालतो, मतदार याद्या उघड झाल्या की नावं काढतो. राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या हातात काही नाहीये, कुणीतरी बाहेरच ही सिस्टीम ऑपरेट करतंय असा याचा अर्थ आहे.